बोळेगाव तालुका बिलोली येथे घरकुल मनरेगा योजनेतील लेबर पेमेंट हडप प्रकरण समोर आले असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होतोय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2021 पासून घरकुल मनरेगा योजनेअंतर्गत मंजुरी करणारा एकतर बजेट उचल करणारा दुसराच मनरेगामध्ये काम करणाऱ्या मजुराच्या खात्यात जमा न करता त्याचे लेबर पेमेंट परस्पर हडप करण्यात आले। मारुती भालेराव म्हणाले की आम्हाला न कळवता पेमेंट काढून टाकले, गरिबांचा हक्क खाल्ला गेला आहे। गटविकास अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी अर्जदार मारुती भालेराव यांनी केली आहे। मनरेगा ही गरिबांना रोजगाराची हमी देणारी योजना आहे, पण बोळेगावातच लेबर पेमेंट हडप झालं हे अत्यंत अन्यायकारक आहे असेही ग्रामस्थ म्हणाले। गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत तक्रारींची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी असे बोळेगावातील नागरिकांनी जोर धरून मागणी उठवली। बोळेगावातील या प्रकरणामुळे मनरेगा योजनेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनात इशारा देताना दिसून आले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जयप्रकाश कोंडशेटवाड, बिलोली। किती दिवसाची तक्रार घेऊन आलेला? 2021 ते 25 या कारकिर्दीमध्ये ज्या रोजगार मास्टर झालेले आहेत त्यातल्या त्यात 21, 22, 23 ह्याच्यामध्ये जवळजवळ 77 मास्टर आहेत। त्यात बाहेरगावचे सुद्धा काही बोळेगाव ग्रामपंचायतमधून पेमेंट इश्यू झालेला आहे, इथलं लेबर लावून। माझ्यासोबत काही घरकुल लाभार्थी आहेत, त्या लाभार्थ्यांना विचारण्यात यावं की खरंच त्याने लेबर दिलंय का, कारण का त्यांना माहीतच नाही की या गल्लीतले माणसं त्या गल्लीत, त्या वार्डातले माणसं या वार्डात असं लावून यांचं मास्टर बिल जे आहे हे मास्टर बिल परस्पर हडप करण्यात आलेलं आहे। तुम्ही याच्यावरती तक्रार कुठे दिलेली आहे का वरिष्ठांना? आम्ही ग्रामसभेमध्ये गेल्या 25 ऑगस्टला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये सखोल विचार मांडून चौकशी करण्यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना आम्ही तक्रारी अर्ज दिलेला आहे। त्याच्यानंतर आज तारीख 12/9/2025 या दिवशी आम्ही संबंधित पंचायत समितीला येऊन BDO साहेबांशी संपर्क साधला असता ते नाहीत, पण आम्ही संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्याकडे तक्रार दिलेल्या आता दिलेलं आहे। याच्यावरती असं म्हणणं आहे की बोळेगावातील जनतेची सखोल चौकशी होऊन योग्य ते निर्णय लागावा, कोण भ्रष्टाचार केला आहे त्याला योग्य ती निलंबनाची कारवाई करण्यात यावी असं बोळेगाव वासियांचं म्हणणं आहे। आणि लाभार्थ्यांना पैसे मिळाले पाहिजे, लाभार्थ्यांना ज्याचे त्याला जे विड्रॉल झालेले आहे ते पैसे मिळायला पाहिजे, याची सखोल चौकशी पुढील गटविकास अधिकारी करतील। तुम्ही सुद्धा विचारून घेऊ शकता, इथं लाभार्थी आलेले आहेत, तुम्ही विचारू तुमचं नाव काय म्हणतो? लालू शिंदे। मग केव्हा तुम्हाला घरकुल कधी आलं होतं? माझी 4-5 वर्ष, 2-3 वर्ष। तर त्याचे तुम्हाला मास्टरचे पैसे विड्रॉल झालेत का? 1638 रुपये जर असतात ते तुम्हाला दिलेलं आहे का? 5 मास्टर असतात, 5 जणांचं दिलं नाही का? तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आमचं जे आहे तुमचे पैसे विड्रॉल दिले म्हणजे तुम्हाला दिलेच नाही, समजा घरकुलचे मास्टर विड्रॉल झालेत काय? राहिलेत, शिल्लक राहिले, दिलंच नाही, उचलून घेतले म्हणून इकडे विचार। चलो बरं, मग तुमचं कधी आलेलं आहे घरकुल? 2022ला आलं तर तुमचे मास्टर जे भरलेले आहेत ते तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला माहितीच नाही? मग हे कोण असं भ्रष्टाचार केलं काय तुमच्या लक्षात आलं का? रोजगार सेवकाबद्दल काही मास्टर भरतातच रोजगार, आता ते कोण आहे ते कोणाला माहिती? आम्ही शेताला पळा की बघा होता। चालते, काय अडचण नाही। पुढील चौकशी गटविकास अधिकारी बिलोली येथे करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे।